नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। रायगड लोकसभा निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने भाजपाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार धैर्यशील पाटील रायगड लोकसभा मतदारसंघात जोरदार प्रचार सभा घेत आहेत, तर दुसऱ्या बाजूला विद्यमान खासदार सुनील तटकरे यांनी देखील रायगड लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे। रायगड लोकसभा निवडणूक लढवण्याचा विद्यमान खासदार सुनील तटकरेच हकदार असल्याचं आमदार महेंद्र दळवी यांनी म्हटलंय। भाजपच्या मेळाव्यात उलटसुलट भाष्य होतंय, त्यामुळे महायुतीमध्ये सर्व घटक पक्षांनी विचार विनिमय करावा असा सूचक इशारा शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी दिला। कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायत आरोग्य विभागातील कर्मचारी गणेश जाधव यांनी सम्राटनगर येथील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती। ग्रामपंचायतीने गेली 9 महिने त्यांचा पगार न दिल्याने आर्थिक विवंचनेतून गणेश जाधव यांनी हा निर्णय घेतला असल्याचा आरोप केला जात आहे। तर या प्रकरणावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून ग्रामपंचायतीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नेरळ पोलीस ठाण्यात निवेदन सादर केलंय। मनसेच्या भूमिकेला आझाद समाज पार्टी आणि शिवसेना ठाकरे गटानं पाठिंबा दिलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मावळचे खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोलीच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणात चला हवा येऊ द्या या हास्याचा सदाबहार कार्यक्रम संपन्न झाला। शिवसेना पनवेल जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी आणि श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला आमदार किरण पावसकर, माजी खासदार रामशेठ ठाकूर, विवेक पानसरे, डीसीबी परिमंडळ 2, DDSR बिल्डरचे राहुल हजारे आदी मान्यवरांसह असंख्य प्रेक्षक उपस्थित होते। सह्याद्री प्रतिष्ठानच्या मार्फत किल्ले प्रतापगडावर सुरू असलेल्या मुख्य बुरुजाच्या दुरुस्तीच्या कामात दगडाऐवजी चक्क कडप्पाचा वापर केला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। बुरुजाच्या ठिकाणी RCC भिंत बांधून त्यावर चक्क कडप्पा लावण्याचं काम सुरू होतं। याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत काम पूर्णपणे बंद पाडलं। पुरातत्व विभागानं देखील काम बंद करण्याच्या सूचना दिल्यात। सह्याद्री प्रतिष्ठानच्या मार्फत खासगी ठेकेदार नेमून हे काम करण्यात आलं होतं, मात्र गडकिल्ल्यांचं काम हे दगडापासूनच करणं गरजेचं असताना देखील या ठिकाणी कडप्पाचा वापर करण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होतोय। राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नागोठण्याजवळील मुरावाडी येथील जय बजरंग क्रिकेट क्लब मुरावाडी यांच्या सहकार्याने तसंच आयोजक आणि शिवसेना नागोठणे विभाग प्रमुख प्रवीण ताडकर यांच्या वतीनं मुरावाडी येथील मैदानावर संपन्न झालेल्या मुख्यमंत्री चषक क्रिकेट स्पर्धेत ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे रोहा हा संघ विजयी झाला। या संघाला 1 लाख रुपयांचं पारितोषिक आणि मुख्यमंत्री चषक देऊन गौरवण्यात आलं, तर उपविजेता YGS वरवटणे संघाला 50,000चं पारितोषिक आणि तृतीय उपविजेता हाशिवरे संघाला 25,000चं पारितोषिक आणि चषक देऊन गौरवण्यात आलं। समाजातील गोरगरीब जनतेसाठी सेवाभावी वृत्तीनं कार्य करणारे आपले वडील शंकर फोमत यांचा सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालवत मुंबईसह राज्यभरात उपेक्षित घटकांना मदतीचा हात देणारे जाणता राजा प्रतिष्ठान मुंबईचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत फोमन यांनी पेणमधून सेवाभावी वृत्तीने कार्य करणार असल्याचं जाहीर केलं। येथील पाणी टंचाई समस्या, घरकुल, आदिवासी पाड्यावरचे रस्ते, आरोग्य, महिला, दारिद्र्य रेषेखालील कुटुंब, विद्यार्थी वर्गाच्या शैक्षणिक विकासासाठी सढळ हस्ते मदतीचा हात पुढे करण्यासाठी जाणता राजा प्रतिष्ठान पुढाकार घेणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।